गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर व्लॉग्स। तर आज आहे तपस्याचा वाढदिवस। येस, हॅपी बर्थडेचा टॅग जो आहे तो मी काढलेला नाही आहे, तो तसंच्या तसंच ठेवलेला आहे। तर आज माझ्या तपस्याचा वाढदिवस आहे आणि स्पेशल करणार आहे मी तिच्यासाठी आणि गिफ्ट्स वगैरे घेतलेले आहेत। तर चला मग तपस्याकडे जाऊया, ती रेडी झालेली आहे। चला, लेट्स बिगिन। तर ही आहे माझी तपस्या। बघू, तर अशा प्रकारे तयार झालेली आहे तपस्या आणि तिने घागरा ब्लाऊज नेसलेला आहे। तर हा जो घागरा ब्लाऊज आहे तो तिच्या आजीने गिफ्ट केलेला आहे, तिला साडीचा शिवलाय। तर कसं वाटलं घागरा ब्लाऊज? मस्त। काय बोलायचं आहे आजीला, आईला? बोल। थँक्यू हिराई, एवढं चांगला घागरा ब्लाऊज मला गिफ्ट द्यायला। जोरशात बोल, काहीच ऐकू। थँक्यू हिराई, खूप चांगला घागरा ब्लाऊज आणि मला खूप आवडलं, थँक्यू। तर मस्त दिसते। आणि हे जो ओढणी आहे ती मी कालच घेतली आहे नवीन। तर अजिबात याचं मॅचिंगचं भेटत नव्हतं, तरी पण थोडंसं मिसमॅचच आहे, पण इट्स ओके, छान वाटतंय। आणि तपस्या राणी अशी तयार झाली आहे आणि ती आता जाणार आहे मंदिरला पाया पडायला। आणि माझी इथे जेवणाची लगबग चालू आहे। नितीन गेले आहेत सामान आणायसाठी आणि चला आपण तयारी बघूया काय काय करतोय किचनमध्ये। तर इथे मी अद्रक लसूणच्या पेस्टसाठी काढून ठेवले आहे, टोमॅटोज काढलेले आहेत, कांदा चॉपिंग चालूच आहे इथे। तर पुदिना वगैरे आणला आहे आणि चिकन, याच्यामध्ये चिकन आहे ते आणलं आहे। तर स्वयंपाकाला मी आत्ताच लागते आहे, संध्याकाळी तपस्याचा काका येणार आहे, तर आत्ताच म्हणजे तयारीला लागते, म्हणजे कसं बरं पडेल मला, है ना। आहे आणि आता दुपारच होत आलेली आहे। रात्रीची डाळ आहे, थोडीशी भाजी आहे, भात बनवणार आहे आणि अंडं आणणार आहेत नितीन, तर त्याच्यासोबत आता सध्या आम्ही दुपारचं हे करू आणि कटिंग चॉपिंग जे आहे आम्ही करून ठेवतोय, म्हणजे संध्याकाळी फोडणी द्यायला बरं पडेल चिकन बनवायला। ओके, तर चला। माझं बर्थडे, त्यामुळे मी आणि सोनू आलो आहोत मंदिराला। आणि इथे गणपती बाप्पांचं पण मंदिर आहे आणि इथे स्वामी समर्थांचं पण मंदिर आहे। चला। इथे सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून झालेलं आहे, आईला, बाबांना, आणि आईला थँक्यू पण बोलून झालं आहे, कारण हे जे घागरा ब्लाऊज आहे ते आजीने गिफ्ट दिलं आहे तपस्याला बर्थडेला। तर खूप छान दिसते तपस्या आणि फोटोज काढून झालेले आहेत आणि शूट पण करून झालं आहे।
गर्ल इथे तयार होते आहे. आणि हा जो ड्रेस आहे तो गिफ्ट आहे बर्थडे गर्लच्या आमच्या तपस्याची माऊनी तिला गिफ्ट दिला आहे, बर्थडे गिफ्ट. तर माझी तपस्या कशी दिसते आहे मम्मा बघ इथे. वाव माय फेरी. ओके, तर तयारी सगळी झालेली आहे. इथे ग्लासेस ठेवले आहेत, प्लेट्स ठेवले आहेत, ज्यूस वेपर्स, इथे केक येणार. ओके, आणि इथे डेकोरेशन ॲज इट इज आहे. जे फ्लावर्स इथे होते ते आम्ही काढलेले आहेत, ते इथे लावलेले आहेत आम्ही असे पाठून एक आणि इथे असं एक. चल मम्मा फटाफट तयार हो. ही अशी तयार झालेली आहे. तर ही इंडिगो साडी मी ॲमेझॉनवरतून मागवली आणि ह्याचं प्राईस खूप छान आहे. मी याच्या संदर्भात तुम्हाला मी नंतर बोलते तुमच्याशी, आता थोडीशी घाई आहे. तर मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, बापूचे काका आणि काकी येणार आहेत, त्यांचीच वाट बघतोय आम्ही आणि ते आल्यावरच आम्ही केक कटिंग करणार आहोत. तर इथे जे आहे ही माझी बिर्याणी रेडी आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं भात आहे, म्हणजे इन केस मुलांना जर भात वगैरे लागेल तर थोडंसं मी भात ठेवलेलं आहे. ओके, तर घरातल्या घरातच करतो आहे आम्ही, फक्त फॅमिली, बाकी कोणाला बोलवलेलं नाही आहे आम्ही अजिबात. काका काकी मी नितीन आमची मुलं आणि त्यांची मुलं. तर हे भावंड आणि फॅमिली टाईम, बाकी फ्रेंड्स वगैरे कोणालाच इन्व्हिटेशन दिलेलं नाही आहे. तर घरातल्या घरातच करतो. आणि तपस्या आणि नितीन ह्या दोघांचं असंच डिमांड असतं की आमचं घरातल्या घरातच बर्थडे करा. तर असो, सगळ्यांचं वेगवेगळं पसंत. चला. How are you? हॅपी बर्थडे. हे बंद कर मम्मा. हॅलो, बर्थडे. या इट्स अ बर्थडे. येस. हाय. थँक यू. चला. हाईट वाढले ना राईट नाव. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Wait. Just wait. Yummy na? नहीं. Just पहले चॉकलेट खाते. Okay. गे. Eat it. नहीं खाते. हळू. थोडंसं राहिलंय.
चला बाय. बाय रिदू. विशू बाय. विशाल आहे. तुला सोडून टाकायचे. बाय बाय. हा बाय. गोंधळ मस्ती नुसतं हेच मजा करायचं असतंय ना. काकाकडे पाठवणे. आता 10वी आहे दीदीचं. आता विचार बी करू नकोस. गणपती बाप्पाला जाऊया आपण तेव्हा. काय ते घाला गोंधळ तुम्हाला घालायचा तो. सो तपासाचा बर्थडे झालेला आहे. जेवण झालेला आहे. किचन आवरायचं बाकी आहे माझं. आणि मस्त झालं बर्थडे. चालेल आहे. कसं वाटलं. एक गोष्ट राहिली आहे तर हे असे 2 गिफ्ट्स आहेत जे माझ्याकडून एक आहे आणि एक डॅडाकडून. तर हे घे आणि हे असे 2 पॅकेट्स आहेत. फक्त ओपन करून बघ. कुठला ओपन करू पहिला. ओके गिफ्ट नंबर 1. नंबर 2 पर्पल कलरचा ड्रेस आहे हा. हवा होता ना. हो. आणि बुक. सो याचं पार्ट 1 आय थिंक किंवा हे जे आहे द मॅजिक ऑफ लॉस्ट स्टोरीज हे खरोखरच एवढं सुंदर एवढं छान पुस्तक आहे. एक पुस्तक माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि ते हिचं वाचून झालेलं आहे आणि हे दुसरं मी घेतलं आहे सुधा मूर्तीचं. जर तुमच्या घरात मुली आहेत ज्यांना वाचायचं खूप हौस असेल त्या मुलींना हे गिफ्ट तुम्ही देऊ शकता. खूप छान आहे खरंच खूप छान आहे आणि हिला पर्सनली आवडतं. आणि ती पहिल्याची बुक होती ती द लॉर्ड ऑफ द टेम्पल होती आणि द लॉर्ड ऑफ अ स्टोरी. ते ओपन तर कर पहिला. ड्रेस. हां ड्रेस ओपन कर. ओपनिंग द ड्रेस. माहिती आहे मला कसं आहे. स्लीव आहे. तो नाही आहे माझा दुसरा आहे. अरे हां तो दुसरा आहे. बघ तिला स्लीव आहे ना. ओ माय गॉड. स्लीव नाही आहे तो स्लीवलेस आहे. हां अच्छा स्लीवलेस. तो हा जो ड्रेस आहे हा मी मिशोमधून ऑर्डर केला आहे आणि ॲक्च्युली ॲटो कार्ड हिने करून ठेवलेला 2 महिन्यापासून. तर मला समजलं ते की ॲटो कार्ड केल्या म्हणजे हिला आवडलं. माझंच फोन वापरते कारण तिच्याकडे पर्सनल फोन नाही. तर मी तेच मागवलं. कसं वाटलं. हे आवडलं. सेकंड बॅग. सेकंड गिफ्ट. सॉरी 4th गिफ्ट. हे मला हा पण मिशोमधूनच मागवलेला आहे आणि हा पण 2 ड्रेसेस तिने ॲटो कार्ड केलेले 2-2.5 महिने झाले की घ्यायचा आहे पण तो घ्यायचा योग येत नव्हता आणि आत्ता तिचा बर्थडे आहे त्यानिमित्ताने तिच्या डॅडानी हे घेतलेलं आहे. मी ओपन आणि हे ओढणी छान आहे म्हणून त्यामुळे ट्रेनिंग तुटला. 5th गिफ्ट ओपन कर. गिफ्ट आहे. हे मी पण बघितलंय 5th गिफ्ट. खूप ज्यादा भारी आहे. माहिती होते तुझा आवडतं वस्तू आहे. हे आहे बघ. आय होप सो तुला डिझाईन दीदी आहे बघ. हे आहे बॉक्स दाखव पहिला. ऑफकोर्सली दिस इज तुम्हाला माहितीच असेल रिंग. हे बघा हे रिंग आहे. घालून बघ. आवडली. येते का बघ पहिला. लूज आहे की व्यवस्थित बरोबर लूज आहे. तर ते रिंग आहे ते. तर तपस्याला माझ्यासारखं सिल्वरचं भरपूर हाऊस आहे. तर हे बटरफ्लायचं रिंग आहे आणि हा फर्स्ट गिफ्ट आहे तिचा सिल्वरचा. हा डॉटर्स डेचा गिफ्ट आहे. हा डॉटर्स डेचा गिफ्ट आहे आणि हे पूर्ण सिल्वर आहे.
खूप छान आहे हे. आय थिंक 5 का 6 वर्षाची होती तेव्हा मी हिच्यासाठी घेतलेलं आणि मुंबईमध्ये होतं तेव्हा. हां, आणि ठेवलेलं की ही मोठी होईल तर हिला येईल. आणि आता खरोखरच हे आलंय. आणि मग नंतर मी हे इयरिंग्स घेतले आणि त्याच्याबरोबर हे म्हणजे हे सगळं एकत्र घेतलेलं. आणि चेन आणि पेंडंट याचंच होतं पण तिने हरवलं, त्याच्यामुळे हे चेन आणि पेंडंट आता ती 9th स्टँडर्ड पास झाली आहे, तर म्हणून मी तिला हे चेन आणि पेंडंट हे मी गिफ्ट दिलं आहे. म्हणजे कधी ओकेशनली ती घालू शकते. आणि ही रिंग पण मॅचिंग आहे. आय थिंक सो ह्याच्यामध्ये तर आता तिला रोज डेली वेअरसाठी हे रिंग बरी आहे. म्हणजे पण मी नाही घालून, मी हे डेली हे सांभाळून ठेवाय नवीन आहे. ॲज युअर विश. अजून काय तरी हां Let's open पहिला it. ह्याला ठेवून दे. थांब तिलाच ओपन करू दे. थांब. ओ पता है मुझे क्या है. इट इज अ कार्ड फ्रॉम योर विथ लव टू माय लवली डॉटर. ओपन इट. बेस्ट विशेस ऑन युअर बर्थडे डिअर टुडे अँड ऑल्सो. घालू नकोस. Ever since you came into our world, you were only spread. वाव सो ब्युटिफुल. पुढे घे. माऊस घे किती हाँ घे. लिपस्टिक लावलंय. नाही. लाव. डार्क लाव एकदम. ह्याच्यात ह्याच्यात पप्पी द्यायचं. थांब इथे असं मध्ये लाव. हे मेमोरेबल राहील. सो ऑल इज द थिंग इज माझी लेक खुश तर मी खुश. मध्ये आहे असं वाटतं की कालचीच गोष्ट आहे. एवढीशी होती जन्म झालेला तेव्हा, क्यूट एकदम बावलीसारखी, आणि आता 15 वर्षाची झाली. बघता बघता असं वाटतं की कसे दिवस निघून गेले. असं वाटतं की पहिल्यासारखं मी बाबू मी माझ्या वापस चाइल्डहुडमध्ये. ते क्षण आठवतात जन्म झालेला तर डोळ्यामध्ये खुशीचे आसू येतात, अश्रू येतात. खूप सुंदर होती जेव्हा पैदा झाली. खूप 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 आता पण सुंदर आहे पण लहान होती तेव्हा एवढी क्यूट होती ना. मी काय तुम्हाला सांगू. 3.5 किलोची होती जन्म झाला तेव्हा. आणि अशी मी मांडीवर तिला घ्यायची ना तर हे असे पाय जे असतात ना ते मांडीच्या बाहेर पडायचे माझ्या. म्हणजे अशी उंच होती. आणि आता पण लहानपणापासून उंचच आहे ती. आणि एकदम इंडियन डॉल असते ना तशी, एकदम अशी इंडियन डॉल कशी असते तशी. आणि नितीनने जेव्हा पहिल्यांदा बघितलं तर त्यांनी तर भानच हरपला की अरे मला लक्ष्मी झाली, मला मुलगी आली. आणि म्हणजे ते एवढे खुश होते. आणि ऑब्व्हियसली तो क्षणच वेगळा असतो जेव्हा आपण पहिल्यांदा आपल्या बाळाला आपल्या ह्याच्यात घेतो हातामध्ये आणि ओट्यात, तर ते क्षणच वेगळे असतात. आणि ते क्षण नेहमी दरवर्षी ते आपण हे करतो, मेमरी त्याची म्हणजे आठवण त्याला फ्रेश करतो, ग्रीन ताजा करतो त्याला. आणि खूप बरं वाटतं. आणि मी खूप नशीबवान आहे जे तपस्या माझ्या पोटात जन्माला आली, आणि प्रथा पण. आणि मी पण नशीबवान आहे की मला मम्मासारखी मम्मा भेटली. मी पण. आम्ही ॲक्च्युली स्वतःला खूप नशीबवान समजते की मला 2 मुली देवानी मला आशीर्वाद दिला आहे. कधी कधी कोण कोण मला असं विचारतं की अरे तुम्हाला 2 मुलीच आहेत, मुलगा नाही आहे का. तर मी गर्वाने सांगते अगदी प्राऊडनी की नाही, मुलाची गरज नाही आहे मला. माझ्या घरात 2 लक्ष्मी आहेत. आणि 100 मुलांना रिप्लेस करून माझी 1 मुलगी आहे. म्हणजे अशा 1000 मुलं असतील तशी 1 माझी मुलगीच काफी आहे. म्हणजे मला अशी आहे. खूप म्हणजे बोलतात ना खूप असं हे वाटतं, खूप बरं वाटतं. आणि खूप ओबेईंग चाइल्ड आहे. खूप म्हणजे मला कुठल्याच प्रकारचा तिने कधीच त्रास नाही दिला. फक्त एवढंच की तिच्या अंगात चाप्टरपणा नाही आहे. तेच मी तिला बोलते की तू अशी नको वागूस, कारण अजून तू जग बघितलेलं नाही आहे पुढे कसं काय. तर थोडंसं हुशार बन, थोडंसं चाप्टर बन. पण नाही, अजून पण लहानपणाचा निरागस कसा मुलांचा असतो तशीच आहे एकदम. तिला अजून काहीच समजत नाही. 10वीला गेली पण एकदम छोटे असे 5वी 6वीचे 4थी 5वीचे पोरं असतात तशीच आहे. काहीच अजून एवढं समजत नाही. चाप्टरपणा अंगात नाहीच आहे. तिला तेच शिकवते मी. तेवढ्यात प्रथा माझी ओके आहे, पण ही एकदमच म्हणजे एकदम प्रथा एक्स्ट्रा आहे. शांत स्वभावाची आहे.
आणि एकदम म्हणजे ओबेईंग आहे आणि काळजी तर एवढी करते ना की म्हणजे मला एक शिंक जरी आली ना की तिचं बोलतं ना तू बस तू काम नाही करायचं, तू बस, तू हे नको करूस, तू ते नको करूस. मी आजारी असलं की मला म्हणजे अजिबात हे नाही करत. आणि खरंच त्या बाबतीमध्ये मला खूप मी लक्की आहे की मला तपस्यासारखी मुलगी माझ्या पोटात जन्माला आली. आणि यू कांट बिलीव्ह की जेव्हा ही पोटात होती तेव्हा मी आय डोंट नो हे असं कोणी केलं असेल की नाही, मी एकटी अशी आहे की नाही मला माहिती नाही. मी लालबागच्या राजाकडे नवस मागितलेलं की मला पहिला मुलगी पाहिजे. सगळे असे बोलतात की मुलगा हवा आहे, पण नाही, मला पहिला मुलगीच हवी होती. आणि मी 5 किलो पेड्यांचा नवस मागितलेला लालबागच्या राजाला की मला पहिली लक्ष्मीच हवी. नंतर काय मुलगा मुलगी काय झालं तरी चालेल, पण पहिला मला मुलगी पाहिजे. कारण मला मुलीचं खूप आवड आहे, मुलींचं लहानपणापासून. मला मुलांचं एवढं हे नाही आहे. म्हणजे मी बघते मुलं, काही मुलं चांगले आहेत पण काही ऐकत नाही आईवडिलांचं किंवा काय. त्याच्यापेक्षा मुली असलेले बरे, निदान त्यांना माया असते, मुलं आई बापांवरती प्रेम असतं. भले ते लग्न करून जातात पण तरीही त्यांचं प्रेम मनापासून आतोआत खूप असतं आणि त्यांना एक ओढ असते. मुलीचं जे प्रेम असतं ते वेगळंच असतं, भले ते लांब असतात पण तरीही. त्याच्यामुळे मी नवस मागितलेला की मला पहिला मुलगीच पाहिजे. आणि जेव्हा ही झाली 1 वर्षानंतर आम्ही लालबागच्या राजाला गेलो आणि मग 5 किलो पेड्याचा नवस पूर्ण केला. आणि जेव्हा मी ते पेढे चाळीमध्ये म्हणजे ते लोक पूर्ण पेढे घेत नाही, ते लोक आपल्याला थोडेसे पेढे ठेवतात आणि बाकीचा आपल्याला प्रसाद परत देतात. तर ते पेढे मी चाळीमध्ये वाटले आणि मग चाळीवाले मला विचारायला लागले की हे कसले पेढे आहेत, म्हणजे बायका आमच्या इथे. तर मी बोलली की मला पहिला मुलगी हवी होती आणि माझी तपस्या झाली, तर मी ते 5 किलो पेढ्याचा नवस केलेला आणि ते नवस मी फेडले आणि त्याचे पेढ्यात अक्षरशः लोक हसत होती माझ्यावरती की मुलगीसाठी कोण नवस करतं. पण तपस्या माझी खुश आहे. तिच्या मनाला जसं वाटत होतं की तिचं बड्डे व्हावं फॅमिली टाईमबरोबर त्याच प्रकारे तिचं बड्डे झालेला आहे. तर उद्या फ्रेंड्स लोकांसाठी पार्टी ठेवली आहे तिने छोटीशी. तर ते फ्रेंड्स टाईम असणार आहे, हे फॅमिली टाईम होतं. तर उद्या केक कटिंग असणार फ्रेंड्स लोकांबरोबर, छोटीशी पार्टी. तर आजचा तर हा बड्डे आटपला आणि माझा हात आहे ना दुखतोय आता कॅमेरा पकडून. तर ही साडी जबरदस्ती मला हिने घालायला लावली की मम्मा घाल माझा बड्डे आहे. म्हणजे अरे अगं तुझं बड्डे आहे, तू व्यवस्थित कपडे घाल, छान दिस. तर बोलते नाही, हिला एवढी हौस आहे ना प्रत्येक गोष्टीची की स्वतःचं काय असेल ना, बड्डे असेल किंवा काय कुठे जायचं असेल तर सगळेजण तयार झाले पाहिजे, सगळेजण नटले पाहिजे. म्हणजे डॅडापासून मलापासून सोनूला प्रथाला सगळ्यांना म्हणजे तिचं हे असतं की नाही तू म्हणजे एवढी हौशी आहे, तिला एवढा हौस असतं प्रत्येक गोष्टीचं की विचारू नका. जेवलेले ना डेकारे येतात. तर चला, खूप झालं बोलणं, आता झोप येते. आवरावर थोडीशी करायची ते करते आणि झोपते. आणि मी कशी दिसते ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तपस्यासाठी नक्की विशेस आणि ब्लेसेस पाठवा कमेंटमधून. तर चला, हे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह हॅपीली. बाय बाय.